मनसे महायुतीत सामील कधी होणार अशा चर्चा सुरू असतानाच आता युतीसाठी मनसे भाजप चर्चेच्या फेऱ्या होऊ लागल्यात। राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल पडल्याचं देखील सांगण्यात येतंय आणि मनसेकडून हे पहिलं पाऊल टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा सुद्धा आहे। भाजप मनसे युतीचं पहिलं पाऊल। मनसे भाजपमध्ये चर्चेची पहिली फेरी। वैचारिक दृष्ट्या भाजप सेना जवळची असल्याचं मनसेची भावना। लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत। मनसे भाजप युती संदर्भात काहीच ठरलेलं नाही। काही दिवसांआड राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटतात, मात्र पुढे काहीच होत नाही। आता मात्र मनसेच्या महायुतीत सामील होण्याची चर्चा ही वेगात सुरू आहे। मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। ही फक्त सदिच्छा भेट होती असं मनसेकडून सांगण्यात आलंय। मुळात बैठक कुठलीही झालेली नाही। काल सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब, सरदेसाई साहेब आणि मी आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मेघदूत या निवासस्थानी भेट घेतली आणि आमची फक्त ती सदिच्छा भेट होती। युतीची चर्चा किंवा असा काही विषय नव्हता। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। मनसेकरता भाजप आणि शिवसेना वैचारिक दृष्ट्या जवळचे असल्याचं महत्त्वाचं विधान देखील मनसेनं केलंय। भेटीत राजकीय चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं, पण त्याचा तपशील मनसेनं काही दिलेला नाहीये। कसं आहे, आमच्या तिन्ही पक्षांची विचारधारा असेल ती एकसारखी आहे, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत असते। त्या अनुषंगाने झालेली ती एक सदिच्छा भेट होती। तर निश्चितपणे असं आहे की शेवट राजकीय लोक भेटणार तर राजकीय चर्चा होतच असते, तर राजकीय चर्चा सुद्धा झाली। मनसे महायुतीत सामील झाल्यास महायुतीची बाजू भक्कम होणार आहे, पण मनसेमुळे लोकसभा निवडणुकीकरता आणखीन एक वाटेकरी महायुतीत सहभागी होणार असल्यानं जागा वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। राज ठाकरे महायुतीत मानाच्या पानाची अपेक्षा करत असावेत, त्यामुळेच कोणतीही घाई न करता मनसे महायुतीकडे एक एक पाऊल सांभाळून टाकतंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।